हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया याचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे डेफिनेशन, सिनोनिम, अँटोनिम, सेंटेन्समध्ये त्या वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे, त्यांचे मराठीमध्ये मीनिंग, वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्यांचे मराठीमध्ये मीनिंग, इडम्स अँड फ्रेजेस बघायचे आपल्याला, मिसस्पेल्ड वर्ड ज्याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहे. 4 ऑप्शनमधून आपल्याला करेक्ट स्पेलिंग कोणती आहे ते शोधायची आणि त्याची सुद्धा मराठीमध्ये मीनिंग आपण बघणार आहोत. सो फर्स्ट वर्ड बघूया आज व्होकॅब्युलरी मधला, तो आपला आहे रिक्विसिट. REQUISITE. रिक्विसिट म्हणजे काय होतं, त्याचे डेफिनेशन आहे मेड नेसेसरी बाय पर्टिक्युलर सर्कमस्टान्सेस ऑर रेग्युलेशन्स. म्हणजे काय तर अत्यंत आवश्यक जे असते, गरजेचे जे असते, त्याला काय म्हटलं जातं, रिक्विसिट असं म्हटलं जातं. तर मराठीमध्ये रिक्विसिटला काय म्हटलं जातं, अत्यंत आवश्यक गोष्ट, गरजेचा आणि जरुरीचे. सो रिक्विसिट म्हणजे काय होतं, त्याचं डेफिनेशन आहे मेड नेसेसरी बाय पर्टिक्युलर सर्कमस्टान्सेस ऑर रेग्युलेशन्स. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये, अत्यंत आवश्यक गोष्ट, गरजेचा आणि जरुरीचे. सिनोनिम्स आहेत नेसेसरी, रिक्वायर्ड, प्री रिक्विसिट आणि इसेन्शियल. आणि अँटोनिम्स आहेत ऑप्शनल, अननेसेसरी आणि नॉन इसेन्शियल. परत एकदा बघूया आपण काय होतं रिक्विसिट म्हणजे. रिक्विसिटचं डेफिनेशन आहे मेड नेसेसरी बाय पर्टिक्युलर सर्कमस्टान्सेस ऑर रेग्युलेशन्स. म्हणजेच काय तर गरजेचा, जरुरीचा, अत्यंत आवश्यक आणि आवश्यक गोष्ट. त्याचं मराठीमध्ये मिनिंग आहे. सिनोनिम्स आहेत नेसेसरी, रिक्वायर्ड, प्री रिक्विसिट आणि इसेन्शियल. आणि अँटोनिम्स आहेत ऑप्शनल, अननेसेसरी आणि नॉन इसेन्शियल. आता बघूया आपण सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे रिक्विसिटला. सो द अप्लिकेशन विल नॉट बी प्रोसेस्ड अंटिल द रिक्विसिट फी इज पेड. सो या सेंटेन्सचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं तर आवश्यक शुल्क भरल्याशिवाय अर्ज प्रक्रिया केली जाणार नाही. ओके, काय आहे, द अप्लिकेशन विल नॉट बी प्रोसेस्ड अंटिल द रिक्विसिट फी इज पेड. म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर आवश्यक शुल्क भरल्याशिवाय अर्ज प्रक्रिया केली जाणार नाही, असा मराठीमध्ये या सेंटेन्सचा अर्थ होतो. ओके, आणि इथे रिक्विसिट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे आवश्यक, फीज म्हणजे होतं शुल्क. ओके, नेक्स्ट आहे वर्ड क्लच, CLUTCH, क्लच. क्लचचं डेफिनेशन आहे ग्रॅस्प समथिंग टाइटली. म्हणजेच काय, घट्ट पकडून ठेवणे. ओके, घट्ट पकडून ठेवणे किंवा त्याच्यावर कब्जा करणे, त्याला म्हटलं जातं क्लच. म्हणजेच ग्रॅस्प करणे कशाला तरी एकदम टाइटली, घट्टपणे. सो क्लच म्हणजे काय होतं मग मराठीमध्ये, घट्ट पकड किंवा घट्ट पकडणे, कब्जा करणे सुद्धा म्हटलं जातं. सिनोनिम्स आहेत ग्रिप, ग्रॅस्प, क्लॅस्प आणि काय होतं क्लिंग टू. आणि अँटोनिम्स आहेत अबंडन, डिसबिलीव्ह, फॉरसेक आणि फ्री. परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स काय आहेत क्लचचे, तर ग्रिप, ग्रॅस्प, क्लॅस्प आणि क्लिंग टू. आणि अँटोनिम्स आहेत अबंडन, डिसबिलीव्ह, फॉरसेक आणि फ्री. सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेला आहे क्लचला, ही स्टूड क्लचिंग अ मायक्रोफोन. सेंटेन्सचा मराठीमध्ये असा अर्थ होतो की तो मायक्रोफोन धरून उभा राहिला. ओके, काय आहे सेंटेन्सचा अर्थ, ही स्टूड क्लचिंग अ मायक्रोफोन म्हणजे तो मायक्रोफोन धरून उभा राहिला. सिंपल आहे याचं मिनिंग. नेक्स्ट वर्ड आहे ऍडवर्स. ऍडवर्सचं डेफिनेशन आहे प्रिव्हेंटिंग सक्सेस ऑर डेव्हलपमेंट आणि हार्मफुल. म्हणजेच काय तर नकारात्मक, ओके, प्रतिकूल किंवा विरुद्ध, हानिकारक, त्याला म्हटलं जातं ऍडवर्स. ओके, जसं ऍडवर्स इफेक्ट्स असतात, म्हणजेच काय आहे तर हानिकारक त्याचे परिणाम असतात. तसंच काय होतं ऍडवर्स म्हणजे प्रिव्हेंटिंग सक्सेस ऑर डेव्हलपमेंट आणि हार्मफुल. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये तर प्रतिकूल, नकारात्मक, विरोधी, विरुद्ध किंवा हानिकारक. तर काय होतं ऍडवर्स म्हणजे प्रतिकूल, नकारात्मक, विरोधी, विरुद्ध किंवा
हानिकारक. सिनोनिम्स आहेत अनफेवरेबल, डिसएडव्हान्टेजियस आणि इनऑस्पिशियस. आणि अँटोनिम्स आहेत फेवरेबल, बेनिफिशियल, पॉझिटिव्ह आणि फ्रेंडली. परत एकदा बघूया आपण. ॲडव्हर्स म्हणजे होतं प्रिव्हेंटिंग सक्सेस ऑर डेव्हलपमेंट, आणि हार्मफुल मराठीमध्ये याचं मिनिंग होतं प्रतिकूल, नकारात्मक, विरोधी, विरुद्ध किंवा हानिकारक. सिनोनिम्स आहेत अनफेवरेबल, डिसएडव्हान्टेजियस आणि इनऑस्पिशियस. आणि अँटोनिम्स आहेत फेवरेबल, बेनिफिशियल, पॉझिटिव्ह आणि फ्रेंडली. सेंटेन्स बघूया आता. तर टॅक्सेस आर हॅव्हिंग अन ॲडव्हर्स इफेक्ट ऑन प्रोडक्शन. तर बघा इथे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे काय होतं, तर हानिकारक परिणाम, ओके, किंवा विपरीत परिणाम. तर याच्यामध्ये सेंटेन्सचा अर्थ काय होतो, तर टॅक्स म्हणजे होतं कर, ओके, करांचा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. प्रोडक्शन म्हणजे होतं उत्पादन. तर काय आहे सेंटेन्सचा अर्थ, टॅक्सेस आर हॅव्हिंग अन ॲडव्हर्स इफेक्ट ऑन प्रोडक्शन म्हणजे करांचा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे, असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे कंबस्टिबल, COMBUSTIBLE. कंबस्टिबलचं डेफिनेशन आहे एबल टू कॅच फायर अँड बर्न इझिली. म्हणजे जे काय आहे लवकर पेट घेतं, जे एकदम ज्वलनशील आहे, त्याला काय म्हटलं जातं, कंबस्टिबल असं म्हटलं जातं. किंवा जो शीघ्र कोपी आहे त्याला सुद्धा कंबस्टिबल असं म्हटलं जातं. तर काय आहे कंबस्टिबल म्हणजे ज्वलनशील. मराठीमध्ये कंबस्टिबलला म्हटलं जातं ज्वलनशील किंवा ज्वालाग्राही, लवकर पेट घेणारा किंवा शीघ्र कोपी, याला म्हटलं जातं कंबस्टिबल. सिनोनिम्स आहेत इनफ्लेमेबल, फ्लेमेबल आणि इन्सेंडियरी, ओके. आणि अँटोनिम्स आहेत इनकंबस्टिबल. काय होतं, आपण कंबस्टिबल पाहिलेलं आहे. कंबस्टिबलचं काय आहे डेफिनेशन, एबल टू कॅच फायर अँड बर्न इझिली म्हणजेच होतं लवकर पेट घेणारा, शीघ्रकोपी, ज्वलनशील आणि ज्वालाग्रही. त्याचे सिनोनिम्स आहेत इन्फ्लेमेबल, फ्लेमेबल आणि इन्सिडियरी. आणि अँटोनिम्स आहेत इनकंबस्टिबल. आता इथे काय आहे यूज कसा केलेला आहे, अ कंबस्टिबल गॅस म्हणजेच ज्वलनशील वायू, ओके. काय आहे युजेस, कंबस्टिबल गॅस म्हणजे ज्वलनशील वायू असा मराठीमध्ये या सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन मध्ये सगळ्यांनाच माहिती आहे, सगळे CID वगैरे बघून आहे. तर CID मध्ये काय होत असते, एखादी केस असते, ते केसचं इन्व्हेस्टिगेशन करत असते. इन्व्हेस्टिगेशन करत असते म्हणजे काय करत असते, त्याचं तर तपास करत असते, चौकशी करत असते की कसं हे या केसमध्ये कसं मर्डर झालेलं आहे किंवा काय झालेलं आहे. तर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय होते, केअरफुल ऑर थॉरो एन्क्वायरी म्हणजेच काय करणे, चौकशी करणे, तपास करणे किंवा तपासणी करणे किंवा शोधणे सुद्धा म्हणू शकतो आपण, शोध घेणे. तर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय होतं मराठीमध्ये, तपास, तपासणी, चौकशी आणि शोध, याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये इन्व्हेस्टिगेशन. नेक्स्ट आहे ॲक्रोबेट. ॲक्रोबेट म्हणजे काय आहे, वन हू परफॉर्म्स डेअरिंग जिम्नॅस्टिक्स फिट्स. जो एकदम डेअरिंग जिम्नॅस्टिक हे परफॉर्म जो करतो, जसं दोरीवरून चालणं किंवा खास करून सर्कशीमध्ये जे एकदम शारीरिक चपळाईचे जे काम असते तिथे पण असते दोरीवरून चालणं. किंवा सर्कसमध्ये तुम्ही पाहिलं असेल एका झुल्यावरून दुसऱ्या झुल्यावर उड्या मारत असतात, ते सुद्धा काय शारीरिक चपळाईचं काम आहे. सो ते जो काम करत असतो मनुष्य, त्या मनुष्याला काय म्हटलं जातं, ॲक्रोबॅट असं म्हटलं जातं. जो काय करतो, डेअरिंग जिम्नॅस्टिक फीट्स हा परफॉर्म करत असतो, त्याला म्हटलं जातं वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये ॲक्रोबॅट. सो ॲक्रोबॅट म्हणजे काय होतं मराठीमध्ये, दोरीवरून चालण्यासारखी खास करून सर्कशीतील अवघड आणि शारीरिक चपळाईची कामे करणारा माणूस, ओके.
काय आहे, दोरीवरून चालण्यासारखी खास करून सर्कशीतील अवघड आणि शारीरिक चपळाईचे काम करणारा किंवा शारीरिक चपळाईचे जे कार्य जो करतो त्या मनुष्याला काय म्हटलं जातं, अशा मनुष्याला म्हटलं जातं ॲक्रोबॅट, वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आपला आहे इडिओसिनक्रेसी. इडिओसिनक्रेसीची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, IDIOSYNCRASY. काय आहे, इडिओसिनक्रेसी, IDIOSYNCRASY. आणि इडिओसिनक्रेसी म्हणजे काय होतं तर विशिष्टता, मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो विशिष्टता किंवा वैशिष्ट्य. आणखी काय म्हटलं जातं, विलक्षणपणा किंवा विशेष सवय. ओके, काय आहे इडिओसिनक्रेसी म्हणजे त्याची स्पेलिंग आहे करेक्ट IDIOSYNCRASY आणि मराठीमध्ये त्याचं मीनिंग आहे विशिष्टता, वैशिष्ट्य, विलक्षणपणा किंवा विशेष सवय. नेक्स्ट बघूया परसीव्ह. नेक्स्ट वर्ड जो आहे तो आहे परसीव्ह आणि करेक्ट स्पेलिंग आहे परसीव्हची ऑप्शन ए, PERCEIVE. आणि परसीव्ह म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर आकलन करणे, आकलन करणे किंवा ज्ञान होणे, ज्ञान देणे. ओके, ज्ञान होणे, ज्ञान देणे. ओळखणे, समजणे, पाहणे, लक्षात येणे आणि वाटणे. ओके, सो याला काय म्हटलं जातं परसीव्ह असं म्हटलं जातं. ओके, परसीव्ह म्हणजे काय होतं मग आकलन करणे, ज्ञान होणे, ओळखणे, समजणे, पाहणे, लक्षात येणे किंवा वाटणे. आणि परसीव्हची करेक्ट स्पेलिंग आहे PERCEIVE. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे अ प्रिटी पेनी. अ प्रिटी पेनीचं मीनिंग आहे अ लार्ज सम ऑफ मनी. अ लार्ज सम ऑफ मनी म्हणजे काय होतं तर खूप मोठी रक्कम, त्याला म्हटलं जातं अ प्रिटी पेनी. फ्रेज मध्ये काय म्हटलं जातं, फ्रेज इडम अँड फ्रेज मध्ये खूप मोठी रक्कमला, लार्ज सम ऑफ मनीला अ प्रिटी पेनी. तर प्रिटी पेनी म्हणजे काय होतं मराठीमध्ये खूप मोठी रक्कम. नेक्स्ट आहे ॲज अ रूल. ॲज अ रूलचं मिनिंग युजली बट नॉट ऑलवेज, म्हणजेच काय सर्वसाधारणपणे किंवा नेहमी प्रमाणे, त्याला म्हटलं जातं ॲज अ रूल. मराठीमध्ये काय होतं ॲज अ रूलचा अर्थ सर्वसाधारणपणे, नेहमी प्रमाणे किंवा सामान्यतः किंवा काय म्हटलं जातं नियमितपणे. ओके, सो ॲज अ रूल म्हणजे होतं युजली बट नॉट ऑलवेज, म्हणजे सर्वसाधारणपणे, नेहमीप्रमाणे, सामान्यतः किंवा नियमितपणे. ओके, सो हे आहेत इडम्स अँड फ्रेजेस आपले आजचे. परत तुम्ही एकदा सिनोनिम्स, अँटोनिम्स मराठीमधले त्याचे मीनिंग, युजेस सुद्धा परत एकदा तुम्ही वाचून घ्या. जे मी सांगितलेले आहे मराठीमध्ये मीनिंग ते सुद्धा तुम्ही नोट डाऊन करा. स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला वर्ड्स घेऊन. वन वर्ड सबस्टिट्यूशन वाचून घ्या परत एकदा. त्याच्यामध्ये आपल्या आज होतं ॲक्रोबॅट. ॲक्रोबॅट म्हणजे काय होतं जो डेअरिंग जिम्नॅस्टिकचे फॅक्ट्स काय करतो परफॉर्म करतो त्या व्यक्तीला म्हटलं जातं ॲक्रोबॅट. फिट्स इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, इन्व्हेस्टिगेशन करणे म्हणजे तपास करणे होते. परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करत चला. आधीचे जे वर्ड झालेले आहेत ते सुद्धा परत एकदा रिवाइज करत चला. जसे जसे आता एक्झाम्स आलेले येत आहेत त्या एक्झाम्स करता तुम्हाला युजफुल पडेल हे वर्ड्स. आणि जे पण नंतर वर्ड्स घेण्यात येईल ते सुद्धा नोट डाऊन करत चला. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.